सर्व समाज बांधवांना सस्नेह जय जिजाऊ, जय शिवराय। मी हरिभक्त परायण संतोष महाराज डोंगरे, जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ प्रणित संत गाडगेबाबा प्रबोधन कक्ष बीड। बांधवांनो आणि भगिनींनो, मागील 5 महिन्यांपासून आपण गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणाचा लढा लढत आहोत। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश व्हावा आणि मराठा समाजाला घटनात्मकदृष्ट्या व कायदेशीरदृष्ट्या कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळावं, यासाठी मराठ्यांचे क्रांतिसूर्य, मराठा हृदयसम्राट, मराठा योद्धा, संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक मोठं मराठा समाजाचं जनआंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। पहिल्या 2 टप्प्यांमध्ये त्यांची 2 उपोषणं झाली। पहिला 17 दिवसाचं आणि दुसरं 9 दिवसाचं। त्यानंतर मनोज जरांगे पाटलांचे महाराष्ट्रभरामध्ये 4 झंझावाती दौरे झाले, रेकॉर्ड ब्रेक सभा झाल्या। त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठा समाज ढवळून काढला। ऊन वारा पाऊस थंडी दिवस रात्र कशाचीही तमा न बाळगता, कशाचीही पर्वा न करता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज अगदी चांद्यापासून बांध्यापर्यंत मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अवघा मराठा एक झाला आणि मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला। स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षात हे प्रथमच घडताना दिसतंय। अवघा मराठा समाज एका सर्वसामान्य नेतृत्वाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहतोय। याला कारण आहे त्या नेतृत्वाचा प्रामाणिकपणा, त्या नेतृत्वाचा त्याग आणि त्या नेतृत्वाचं समर्पण। मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय एक पाऊलही मागे हटणार नाही, हा वज्रनिर्धार। मरण पत्करेन पण मॅनेज होणार नाही, हा मराठा समाजाला दिलेला विश्वास। एकतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा निघेल, ही ठाम भूमिका। आलो तर तुमचा, गेलो तर समाजाचा, कुंकू पुसून तयार राहा असं आपल्या पत्नीला सांगणारा, आईवडील, मुलंबाळं, घरदार सोडून समाजाला समाजाचा हक्क मिळवून देण्यासाठी मैदानात उतरणारा हा नेता। माझा समाज मला प्रिय आहे, माझी जात मला प्रिय आहे, आमच्या लेकरांना आरक्षण लागते तेवढं द्या, मला बाकी काही नको असं म्हणणारा हा नेता म्हणजे जरांगे पाटील मराठ्यांच्या गळ्यातील ताईत झालेले आहेत। मराठ्यांच्या काळजात त्यांनी घर केलेलं आहे। मराठा समाजाचं भविष्य अंधकारमय आहे। जमिनीचं प्रमाण कमी होतं आहे, बेकारीचं बेरोजगारीचं प्रमाण वाढतं आहे आणि त्यामुळं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीशिवाय तरुणोपाय नाही आणि शिक्षण आणि नोकरी मिळवायची असेल तर आरक्षण मिळालं पाहिजे। यासाठी मनोज जरांगे पाटलांनी हे आंदोलन उभं केलेलं आहे। फाटकी माणसं इतिहास घडवतात, हा जगाचा इतिहास आहे। समाजाच्या कल्याणाचा विचार बंगल्यात नव्हे तर झोपडीत जन्माला येतो, हे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुन्हा एकदा सिद्ध होत आहे। ना राजबिंडा व्यक्तिमत्व, ना आलिशान गाडी, ना आलिशान बंगला, ना वातानुकूलित ऑफिस। घरची परिस्थिती म्हणाल तर अत्यंत बेताची, पण मुंबई दिल्लीच नव्हे तर या वाघाची डरकाळी अख्ख्या जगात पोहोचली। संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर गोरगरीब शेतकरी कष्टकरी सर्वसामान्यांसाठी तळमळणारा, सर्वसामान्यांच्या लेकराची चिंता वाहणारा एक आत्मा मराठा कुणबी समाजामध्ये उदयाला आला आहे। अलीकडच्या काळात समाजाचं एवढं प्रेम, एवढा विश्वास मिळवणारं हे एकमेव नेतृत्व आहे। स्टेजवर कुठलाही मोठा प्रस्थापित राजकीय नेता नसताना एकट्याच्या बळावर कोट्यावधी मराठा समाज एकत्र करण्याची किमया मनोज जरांगे पाटलांनी साधलेली आहे। 300 एकरच्या परिसरात गर्दीच गर्दी करणारा, तो परिसर गर्दीने फुलवणारं एकमेव अराजकीय नेतृत्व अशी जगाच्या इतिहासात मनोज जरांगे पाटलांची नोंद झालेली आहे। आणि विशेष म्हणजे आलेली सर्व माणसं स्वखर्चाने आणि स्वमर्जीने आली होती। 58 मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाने नेता म्हणून कोणावरही विश्वास दाखवला नव्हता व कोणालाही आपलंसं केलं नव्हतं,
पण एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शेतकऱ्याच्या लेकराला समाजाने नेता म्हणून स्वीकारलं व मागे ताकद उभी केली, कारण त्या नेतृत्वात समाजाला प्रामाणिकपणा दिसला. जगात सर्वात मोठी सभा, 1.5 कोटीची सभा अंतरवली सराठी येथे संपन्न झाली. एका दिवसामध्ये 30 सभा घेण्याचा विक्रम मनोज जरांगे पाटलांनी साधला. जगात एका दिवसात सर्वाधिक लोकांना संबोधित करणारं नेतृत्व, अशीही त्यांची ओळख निर्माण झाली. प्रवासात सर्वाधिक लोकांना भेटण्याचा रेकॉर्डही त्यांच्या नावे जमा झाला. यूट्यूबला सर्वाधिक लोकांनी लाईव्ह पाहिलेली सभा अंतरवली सराटी व लाईव्ह पाहिलेला नेता म्हणजे मनोज जरांगे पाटील. साधे ग्रामपंचायत सदस्य नसताना देखील मागेपुढे पोलिसांचा ताफा घेऊन फिरणारं हे नेतृत्व, आकर्षक व्यक्तिमत्व, शिक्षण, पैसा, पद, प्रतिष्ठा काहीही नसताना इच्छाशक्तीच्या व आत्मविश्वासाच्या जोरावर कोट्यावधी लोकांच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेलं हे नेतृत्व, स्वतःची साधी दुचाकी नसताना मागेपुढे वाहनांचा ताफा घेऊन आज हे नेतृत्व महाराष्ट्रभरामध्ये फिरत आहे. सर्वाधिक लोकांचा विश्वास आणि प्रेम मिळवणारा नेता, अशी देखील त्यांची ओळख झालेली आहे. आपल्या हाकेवर करोडो लोक एकत्र येतात, तरीही अहंकार नाही की डोक्यात हवा नाही, असं हे नेतृत्व आहे. उपोषणाचं लोकशाहीतील सर्वात प्रभावी अस्त्र सोबत घेऊन शांततेच्या मार्गाने जगातील सर्वात मोठं आंदोलन मनोज जरांगे पाटलांनी उभं केलेलं आहे. आपण याचे सर्वजण साक्षीदार आहोत. पद पैशाची ऑफर लाथाडून समाजाप्रती एकनिष्ठ व प्रामाणिक राहणारा नेता म्हणून त्यांची समाजामध्ये आज ओळख निर्माण झाली आहे. सायंकाळी 6 वाजताची सभा दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता झाली, तरी एकही श्रोता जागेवरून हलला नाही. असा एकमेव वक्ता व एकमेव नेता म्हणजे मनोज जरांगे पाटील. आंदोलन काळात घराचा उंबराही न शिवणारा नेता, कारण आधी कुटुंब व मग समाज अशी रीत प्रचलित असताना आधी समाज व मग कुटुंब असे सांगणारा आणि तसे वागणारा हा एकमेव नेता आहे. भारतात आणि जगभरात कौन है जरांगे असा सर्वाधिक लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करणारं नेतृत्व म्हणजे मनोज जरांगे पाटील. खरं तर या नेतृत्वाला रोखताही येत नाही, या नेतृत्वाला थांबवताही येत नाही आणि या नेतृत्वाला झुकवताही येत नाही. सरकारची आणि राजकीय पुढाऱ्यांची मोठी गोची झालेली आहे, कारण मनोज जरांगे पाटलांवर भ्रष्टाचाराचा आरोप करता येत नाही, कारण साधा ग्रामपंचायत सदस्यही नाही वा कधीच कुठलं सत्तेचं पदही उपभोगलं नाही. धनदांडगा म्हणून हिनवता येत नाही, कारण 2 एकर जमीन आणि तीही कोरडवाहू. अशिक्षित अडाणी म्हणावं तर राजकारण्यांची, बुद्धिवंतांची आणि कायदेतज्ञांची बोलती बंद करणारा व मती गुंग करणारा मुत्सद्दीपणा त्यांच्यामध्ये आहे. ईडी, CBI, इन्कम टॅक्स याचीही मात्रा चालत नाही, कारण पैशाचा मोह नाही, सत्तेचं वेड नाही आणि प्रसिद्धीची हाव नाही. राजकारण्यांचा सगळा केमिकल लोचा झाला आहे, सरकारचा सगळा केमिकल लोचा झाला आहे. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, अशी सरकारची अवस्था झालेली आहे. मागील 40 वर्षांपासून मराठा समाज आपल्या आरक्षणाचा लढा लढत आहे. 2016मध्ये लाखोंचे मोर्चे काढले. त्या मोर्चांची दखल संपूर्ण जगभरामध्ये घेतली गेली. अनेक आंदोलनं मराठा समाजाने केली, अनेक बलिदानं मराठा समाजाने दिली. मागील 5 महिन्यांपासून जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. त्यातही मराठा समाजाने आणि जरांगे पाटलांनी सरकारला वेळोवेळी वेळ वाढवून दिलेली आहे, तरी देखील सरकार वेळच वाढवून मागतंय. सरकारचा हेतू व भावना शुद्ध नाही, असंच प्रामुख्याने लक्षात येतं आहे. सरकार कोणाचंही असो, ते गेंड्याच्या कातडीचं असतं, असाच सगळ्यांचा अनुभव आहे. सरकार जाणीवपूर्वक विलंब लावत आहे. सरकार जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे, अशी भावना मराठा समाजाच्या मनामध्ये निर्माण होत आहे. मराठा समाज लढवय्या आहे, मराठा ही जात लढवय्या आहे. लढणं, झुंजणं आणि जिंकणं हा मराठ्यांचा जन्मजात गुण आहे. त्यामुळं मराठे लढणार, मराठे जिंकणार, कारण इतिहास याला साक्षी आहे. आदिलशाही, मोगलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, जंजिऱ्याचा सिद्धी यांना तलवारीच्या टोकावर खेळवणाऱ्या मराठ्यांना ही लढाई जिंकणं अशक्य नाही. मराठे लढणार, मराठे झुंजणार आणि मराठे जिंकणार, आणि तेही शांततेच्या मार्गाने. शांततेत सर्वात जास्त ताकद असते आणि जगातलं सर्वात मोठं आणि प्रभावी शस्त्र म्हणजे शांततेचं आंदोलन. हे मनोज जरांगे पाटलांनी
मराठा समाजाला पटवून दिलेलं आहे. अर्धी लढाई मराठा समाजाने जिंकलेली आहे, अर्धी लढाई बाकी आहे. 20 जानेवारी ते 26 जानेवारी जगातली सगळ्यात मोठी पदयात्रा मुंबईच्या दिशेने जात आहे. संयम, शांतता, शिस्त, सामंजस्य, परस्पर सहकार्य ही पंचसूत्री सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला दिलेली आहे आणि त्यामुळं या पंचसूत्रीचा सर्वांनी अवलंब करायचा आहे. ज्यांना जे देणं शक्य आहे ते समाज देत आहे. समाज वेळ देतो आहे, पैसा देतो आहे, सेवा देतो आहे, समाज सोयी आणि सुविधा देतो आहे, समाज या आंदोलनाला प्रसिद्धी देतो आहे. अन्न, पाणी, निवारा, वाहने जे जमेल ते आणि जसं जमेल तसं आणि जेवढं जमेल तेवढं योगदान समाज प्रामाणिकपणे या आंदोलनामध्ये देत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठ्यांच्या आरक्षणाचा हा लढा घराघरापर्यंत पोहोचला आहे, घरातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला आहे आणि प्रत्येक माणसाने घराबाहेर पडून उरलेल्या 2-3 दिवसामध्ये या आंदोलनाची ताकद सरकारला दाखवून देणं गरजेचं आहे. बांधवांनो, काळ संकटाचा आहे, पण वारसाही संघर्षाचा आहे. त्यामुळं मागं हटून चालणार नाही. आता एक एक मराठा गडकिल्ला भासेल, एक एक मराठा गडकिल्ला भासेल, सह्याद्री पुन्हा एकदा खदखदून हसेल. कडे कापार जागतील नेत्री घालून तेल आणि गनिमी काव्याचा हिसका मग सरकारला उमगेल. सरकारने मराठ्यांच्या भावना लवकर लक्षात घ्याव्यात. सरकारने मराठ्यांच्या भावनांचा आदर करावा, सरकारने मराठ्यांच्या भावनाची कदर करावी एवढी सरकारला विनंती आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.